वंचित बहुजन आघाडीकडून नाशिकच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि नाशिकमधून करण गायकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे करणारे करण गायकर आता वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। आपल्यासोबत स्वतः करण गायकर आहेत। खूप खूप अभिनंदन। वंचित आघाडीकडून आपल्याला उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा सगळ्यात नेमका मुद्दा काय असणार आहे की ज्या मुद्द्यावर आपण निवडणुकीला सामोरं जाणार? मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वेळा या मतदारसंघातून आम्ही मराठा खासदार निवडून दिले, परंतु ते खासदार सातत्यानं अपयशी ठरले। ज्याही व्यक्तीला ज्या आमदारांना आम्ही निवडून देतो तेही आमचे प्रश्न मांडत नाही। तुम्ही बघितलं असेल, मराठा योद्धा जरांगे पाटील हे त्या ठिकाणी जेव्हा लढाई लढत असताना सभागृहामध्ये त्यांच्यावर SIT सारख्या चौकशीची मागणी झाली, परंतु एकही लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आवाज उठवला नाही की ही चुकीची SIT चौकशी तुम्ही लावताय। म्हणून हा आमच्यातला एक राग आहे। आता आम्हाला जनतेच्या दरबारात जाऊन ती मतं मागून त्या न्यायालयात ज्या ठिकाणी आमच्या मराठ्यांचा अपमान केला जातो, ज्या ठिकाणी मराठा आरक्षणावर कोणी बोलत नाही, त्या ठिकाणी आम्हाला आमची भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी मी करतोय। आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांची भूमिका सुद्धा एकदम स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटलांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकेला त्यांनी समर्थन केलं। म्हणून या नाशिक शहरामध्ये, या नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक जातीय पातीचं राजकारण करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात वैचारिक निवडणूक लढल्या गेली पाहिजे। म्हणून सर्व जाती 12 बोले तर 18 पगड जातीच्या सर्व जातीय समूहाला सोबत घेऊन मी ही निवडणूक लढणार आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर AC। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर। मधल्या काळामध्ये आपण छगन भुजबळ यांचं नाव ज्यावेळेला चर्चेत आलं त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन या नावाला विरोध केलं होतं। कुठल्याही परिस्थितीत भुजबळांना उमेदवारी देऊ नये अशी आपण भूमिका घेतली होती। अद्यापही महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाहीये। हे बघा, छगन भुजबळांना विरोध करण्याचं एवढंच काय, माझा त्या व्यक्तीला विरोध आहे, नाही की कुठल्या जातीला विरोध आहे। या निवडणुकीमध्ये या नाशिक लोकसभा मतदारसंघात जर त्यांनी उमेदवारी केली तर जातीय विष पेरल्या जातं आणि आमच्या खेड्यातला समाज बांधव एकमेकाच्या विरोधात उभा राहतो। त्यामुळे समाजात वाद लागू नये, समाजात ते निर्माण होऊ नये आणि ग्रामीण भागाची संस्कृती एका ताटात सगळी जेवणारी, एका पारावर सगळी बोलणारी मंडळी ही एकत्र राहावी, यासाठी मी भुजबळ साहेबांच्या उमेदवारीला विरोध केला होता। भुजबळांनी या मतदारसंघात उभं राहायचं काही कारणच नाही ना। अहो, या ठिकाणी तुम्ही जर जातीय विष घालणार असेल, एका समाजाला जर तुम्ही वेटीस धरणार असेल, त्याच्यावर जर अन्याय करणार असेल तर तुम्हाला उमेदवारी करण्याचा अधिकारच नाही। आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं सातत्यानं। कुठल्याही समाजाला जर काही मिळत असेल, आदिवासी समाजाला काही मिळत होतं, धनगर समाज त्यांच्या अंगावर सोडले। मराठा समाजाला काही मिळत आहे तर OBCना त्यांच्या अंगावर सोडायचं काम भुजबळांनी केलं। म्हणून त्या भुजबळांना आम्ही विरोध केलेला होता। आणि या मतदारसंघात राजकारण, जातीय विरहित राजकारण करून दाखवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करून दाखवणं। आपल्यासमोर राजाभाऊ वाजे, त्यासोबतच महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं एक तगडं आव्हान असणार आहे। कसं आव्हानाला समोर जाणार? हे तगडं आव्हान म्हणण्यापेक्षा मी या उमेदवारांना एवढंच विचारेल, तुम्ही आतापर्यंत समाजासाठी केलंय काय? तुम्ही 12 बलुतेर 18 पगड जातीसाठी तुमचं काम काय? तुम्ही कधी आंदोलने केले का? या लोकांसाठी यांच्या प्रश्नांवर कधी आवाज उठवलाय का? अहो, यांनी हे विधान आमदार झाल्यानंतर काय काय कामं केले सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे। आणि महायुतीचा तर उमेदवारच डिक्लेअर होत नाही। किती मोठी शोकांतिका आहे, डझनभर इच्छुक असताना जर त्या महायुतीला उमेदवार देता येत नसेल तर निश्चितपणे या ठिकाणी एक सर्वसामान्य घरातला मी शेतकऱ्याचा मुलगा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करतोय आणि त्यांनी मला एक सर्वसामान्य मुलाला उमेदवारी दिली। अहो, पक्ष कसे चालवावे हे बाळासाहेब आंबेडकरांकडनं शिकलं पाहिजे की तुम्ही या देशामध्ये एक सर्वसामान्य, बाबासाहेबांनी ज्या घटनेत अधिकार दिला, प्रत्येक माणसाला मूलभूत अधिकार दिला मतदान करण्याचा, निवडणूक लढण्याचा, त्याच विचारावर बाळासाहेबांनी आज ही मला उमेदवारी दिली। आणि ह्याच जोरावर मी तुम्हाला सांगतो, मराठा, दलित, बहुजन सगळ्यांना सोबत घेऊन मी ही निवडणूक 100% नाशिकची जिंकणार। ते उमेदवार कोण आहे, काय आहे, याच्यापेक्षा माझं व्हिजन महत्त्वाचं असणार आहे। टीका टिप्पणीचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण कसं करता येईल याच्यावर माझं लक्ष असेल। खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला एकूणच या निवडणुकीसाठी। तर करण गायकर खरं तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अत्यंत सक्रिय त्यांचा सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे। छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देऊ नये यासाठी जाहीर भूमिका करण गायकर यांनी घेतली होती आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून ते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यामुळे आता एकूणच नाशिकच्या या राजकीय गणिताचा गुंता नेमका कसा सुटणार
आणि एकूणच महायुतीचा उमेदवार घोषित नसताना वंचित बहुजन आघाडीची रणनीती काय असणार हे बघणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.